हाय, आज मी बनवणार आहे मिक्सरमध्ये केक. सो तो कसा, तो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो आता मी सर्व मी इथे काढून घेतले आणि बाजूला ना खूप सारी भांडी पडली होती जी मी घासून ठेवली होती आणि फटाफट मी आता ती आवरून घेते. कारण की तेच ठेवून मग ते मला खूप जागा लागते असं काय बनवायचं स्पेशल असेल तर, म्हणून ते फटाफट लावून घेते. नंतर मी इथे ना रवा केक बनवते, रवा चॉकलेट केक, ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये. सो इथे मी 1.5 कप रवा घेतलाय. नंतर अर्धा कप साखर, नंतर अर्धा कप दही, अर्धा कप दूध, 1/4 कप कोको पावडर आणि 1/4 कप तेल, व्हॅनिला एसेन्स, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे सर्व मी नंतर टाकणार आहे. सो फटाफट इथे ना मस्त असं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम आपल्याला जशी पाहिजे कन्सिस्टन्सी त्याच्याप्रमाणे आपण ते ग्राइंड करून घेऊयात. काही त्याच्यामध्ये खटपट लागत नाही, काही नाहीये, फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचं. बघा अशा प्रकारे सर्व. आता मी आज ना कुकरच्या भांड्यामध्ये केक बनवणार आहे. सो कुकरच्या भांड्यामध्ये सर्व तेल लावून घेतलंय. जर तुमच्याकडे बटर असेल तर बटर लावा, त्याच्यावरती बटर पेपर टाकलं आणि परत एकदा तेल टाकलंय. बघा अशा प्रकारे ना कन्सिस्टन्सी तुम्हाला जाणवत असेल की मी कसं बॅटर बनवून घेतले. त्याच्यामध्ये टाकलंय आणि त्याच्यामध्ये ना 1 स्पून बेकिंग पावडर टाकले आणि अर्धा स्पून बेकिंग सोडा टाकलाय आणि व्हॅनिला एसेन्स टाकले. जवळजवळ 1 स्पून, मोठा 1 स्पून असतो ना तो व्हॅनिला एसेन्स टाकलाय. जर तुम्हाला त्यांच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे असेल तर ते टाका, प्लस ते टुटी फुटी असतात ते टाका, चॉकलेट टाका, जे तुम्हाला आवडेल त्याच्यामध्ये टाकायला ते तुम्ही टाकू शकता. आणि एकाच दिशेने ना ते हलवत राहायचंय, कारण की जर आपण ते एका दिशेने नाही हलवलं ना ते मग पुढे जाऊन तुम्हाला समजेल ते एकदम पफी होत नाही. बघा एकाच दिशेने ते कट म्हणजे कट करून हलवत राहा. बघा, आणि ज्या भांड्यामध्ये मला केक बनवायचा आहे त्या भांड्यामध्ये मी सर्व बॅटर त्याच्यामध्ये टाकते आणि फक्त टॅप करून घेते, कारण की जी हवा अडकली असेल आतमध्ये ती सर्व हवा निघून जाईल. आणि मी इथे ना कढई प्रीहीट करायला ठेवली होती 20 ते 25 मिनिटं आणि त्याच्यामध्ये मस्त अशी प्रीहीट झाली आणि त्याच्यामध्ये ठेवते आणि 30 ते 35 मिनिटांमध्ये ना आपला केक रेडी होणार आहे. सो टायमर लावला आणि मध्यम फ्लेमवरच मी तो केक ठेवला आहे बॅटर होण्यासाठी. बघा खूप छान असं बॅटर रेडी आहे माझा केक. इझिली त्यातून टूथपिक निघाली आणि इझिली त्या भांड्यातून पण केक निघाले, तुम्ही आता बघालच. सो काही त्याच्यामध्ये खटपट लागत नाही. त्याच्यामुळे अजून वरून ना जर तुम्हाला चॉकलेट टाकायचं असेल तर चॉकलेट घ्या, प्लेन चॉकलेट घ्या, त्याच्यामध्ये बटर टाका आणि थोडंसं ना दूध टाका आणि डबल बॉइलिंग करून ना मेल्ट करून घ्या आणि याच्यावरती ना चॉकलेट टाका. आणि खूप छान झालेला, माझ्या बाबूने पण खाल्ला, त्याचं एक्सप्रेशन बघा काय होते केक खाल्ल्यावरती. हो, आधी हे खाऊन बघ कसं लागतंय, दाखव मला. छान आहे, आवडलं?